सगळ्याच गोष्टी जर आपण टेक्नॉलॉजीवर अवलंबून राहायला लागलो तर लोक आपल्यावर का अवलंबून राहतील. म्हणजे मी जर शेवटी टेक्नॉलॉजीच जर बघणार आहे तर मग लोक म्हणतील आम्ही डायरेक्टली टेक्नॉलॉजीला विचारतो, आम्ही तुमच्याकडे काय येऊ. तर एखादी गोष्ट गाण्याच्या मागे काहीतरी वाचते आणि आपण काहीतरी वेगळंच गाऊन जातोय, मग ते मॅच होणार नाही. तर त्याच्यामुळे कुठे तुम्हाला वाटणाऱ्या भावना आणि त्या गाण्याची डिमांड ह्याच्यामध्ये कुठेतरी समतोल राखण्याचं काम हे गायकाला पण करावं लागतं. मला रॅगिंगचा असा काही अनुभव नाही, पण तुला आता गायला लागेल म्हटलं गायला लागेल ह्याच्यापेक्षा मला रॅगिंग काय असूच शकत नाही माझ्यासाठी. पूर्वी तर म्हणजे 30-30, 40-40 व्हॉल्यूम्स असायची. आता आम्ही ते सगळं टेक्नॉलॉजीचा एक वापर करून घेऊन आम्ही 12 नाहीतर 8 नाहीतर 4 व्हॉल्यूम्स, 4 तरी व्हॉल्यूम्स असावीत असा माझा कटाक्ष असतो, प्रोव्हाइडेड जर तुम्हाला बजेट असेल तर. ज्याला आपण उगाच कंटेम्पररी म्हणतो, ऍक्च्युअली कंटेम्पररी म्हणजे काय, तुम्ही व्याकरणाची मोडतोड करून कसंही त्याला एक स्टायलिश टोननी गाणं पेश करणं असं नाही. तुम्ही तेही करा पण व्याकरण सांभाळून करा. पण ही ट्यून ऐकून ही करेक्ट ट्यून आहे, परफेक्ट, तर ही त्यांनी ट्यून अप्रूव्ह केली आणि मग ही त्यांनी ती त्या सिरियलमध्ये वापरली. आणि मी ही माझ्या एका मित्राला गायला सांगितली. तो मला म्हणला की गाण्याची ट्यून तू मला गायला सांगितली आणि ती तर सगळ्या जगाने ऐकली. म्हटलं पण तुझं नाव कुठे आलेलं नाही, त्यामुळे ती कोणी गायली हे माहिती नाही पडला. नमस्कार. आपले आजचे विशेष पाहुणे आहेत आपले आवडते गायक व संगीतकार मंदार आपटे. त्यांनी बऱ्याच चित्रपटातून आणि मराठी सिरियल्समधून संगीत दिलेलं आहे व ते गायलेसुद्धा आहेत. आपण आज ह्या एपिसोडमध्ये त्यांच्याबरोबर त्यांच्या ह्या संगीताच्या प्रवासाबद्दल बोलणार आहोत. त्यांनी कधी सुरुवात केली, कशी सुरुवात केली आणि ते कसे शिकत गेले आणि अजूनही बारीक सारीक गोष्टी ऑब्झर्व करून ते कसे शिकत असतात आणि ते कसे शेअर करत असतात, अशा बऱ्याच गप्पा मारणार आहोत आपण आज त्यांच्याबद्दल. सो सुरू करूया. नमस्कार मंदार, वेलकम टू द मीटिंग पॉइंट पॉडकास्ट. सो कितीदा नव्याने खूप हिट झालं आहे गाणं आणि इट इज सच अन हमेबल सॉन्ग. त्याच्याबद्दल काय सांगणार? सो कितीदा नव्याने तुला आठवावे, जसं मी सांगितलं की या गाण्याने मला अपार आनंद दिला आणि ज्या व्यक्ती असतील किंवा जे क्षण असतील आनंदाचे ते आपण जपतो. व्यक्तींना आपण काही ना काहीतरी त्यांच्यासाठी करून आपण ते आपला आनंद किंवा आपली कृतज्ञता व्यक्त करू शकतो. गाण्याप्रती काय करणार? तर मला असं वाटलं की हे गाणं कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी ह्या गाण्याचं आपण एक पुस्तक करूया. ओके. सो ह्या एका गाण्याचं हे पुस्तक आहे कितीदा नव्याने. हे मी तुम्हाला देण्यासाठीच आणलंय आज. अरे वा. सो हे ह्या गाण्याचं पुस्तक आहे आणि ह्याच्यामध्ये ह्या गाण्याशी संबंधित जे जे कलाकार आहेत, माझे म्युझिकमधले कलाकार असतील, माझी लिरिसिस्ट असेल ज्यांनी हे ह्याचं अरेंजिंग केलं, जिथे रेकॉर्ड झालं, एवढंच नाही तर हा पिक्चर ज्यांच्या कॅमेऱ्यातनं आपण बघतो ते सुहास गुजराती म्हणजे टेक्निशियन सुद्धा. कारण असं होतं की आपल्याला माहीतच नसतात त्या गोष्टी, हे डॉक्युमेंटेशन आपल्याकडे नसतं आणि त्यामुळे ह्या गाण्याच्या रूपाने मी ह्या गाण्याचं एक डॉक्युमेंटेशन केलं. ह्या गाण्यासाठी हे थँक्स गिव्हिंग आहे असं मला वाटतं. आणि सांगायची गोष्ट म्हणजे अशी की ह्या गाण्याचं हे पुस्तक जरी असलं आणि ह्यामध्ये जरी लेख असले तरी ह्या गाण्याचं मी मुद्दामून सांगितलं की कोणी या गाण्याचं कौतुक करायचं नाही आहे की हे गाणं किती छान आहे, हे गाणं आम्हाला का आवडतं, असं कोणी सांगायचं नाही आहे. तर तुम्ही सांगायचं काय की ज्याप्रमाणे याचे शब्द आहेत कितीदा नव्याने तुला आठवावे, त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यातली अशी आठवण जी तुम्ही 80 वर्षाचे झालात आणि तुम्हाला आठवावीशी वाटली तरी असा कोणता क्षण तुम्हाला आठवेल तो क्षण तुम्ही इथे लिहा. किती सुंदर. तर ते ह्या सगळ्या क्षणांचं पुस्तक आहे आणि अनेक गोष्टी लोकांना ह्यामध्ये घेण्यासारख्या आहेत. कारण इतके वेगवेगळे अनुभव या सगळ्यांनी ह्याच्यामध्ये लिहिलेले आहेत की आपल्याला असं वाटतं की फक्त चांगलं दिसलं की सहज त्याला पिक्चर मिळत असेल, तर पिक्चरमध्ये एंट्री मिळवणं कदाचित सोपं असतं पण ती टिकवणं खूप अवघड असतं. तर अशा वेगवेगळ्या आणि फार वेगळे अनुभव, सतीशचा तर फार वेगळा अनुभव आहे, सुकन्याताईचा पण खूप छान अनुभव आहे, सगळ्यांचा अनुभव खूप युनिक आहे. एका गाण्याचं मला असं बऱ्याच जणांकडनं कळलं की एका गाण्याचं असं पुस्तक मी कधी बघितलेलं नव्हतं. खूपच युनिक आहे. व्हेरी नाईस आणि आय एम सो फॉर्च्युनेट टू रिसीव्ह इट फ्रॉम यू. थँक्यू सो मच. आणि हा एक पेनड्राईव्ह आहे की ज्याच्यामध्ये माझी आतापर्यंतचं सगळं म्युझिक करिअर जे असेल, जे रेकॉर्डेड म्युझिक करिअर आहे ते ह्याच्यामध्ये सगळं बंदिस्त आहे. सो हा एक पेनड्राईव्ह सध्या मी माझ्याबरोबर ठेवत असतो. ज्यांना कोणाला पेनड्राईव्ह हवा असेल किंवा पुस्तक हवं असेल ते माझ्याशी संपर्क करू शकतो. थोडंसं गाऊन दाखवणार का?
कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा झुरावे तुझ्याच साठी, कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी. कितीदा सुकुनी पुन्हा फुलावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. खूप छान, Thank you. खूपच छान. Thank you. आणि प्रत्येक शब्द इतका मिनिंगफुल आहे. हो, नक्कीच नक्कीच. मुळात अगदी, तेच म्हणजे- खूप महत्वाचं असतं. Correct. म्हणजे आता तुम्ही बोललात ते खूपच करेक्ट होतं की प्रत्येक शब्द मिनिंगफुल आहे. आणि शब्दांनाच माझं म्हणजे महत्त्व देणारं माझं संगीत आहे, किंवा माझा संगीतामागचा माझा विचार हा आहे की हा जो पहिल्यांदा शब्दांपासून सुरू होतो, Right. आणि त्याच्यामुळे शब्द हे माझ्यासाठी खूपच महत्वाचा. आणि महत्वाचं हे आहे. गाणं प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी टच करून जातं. राईट राईट. यु नो, नक्कीच. कोणाचीही आठवण असो. नक्कीच नक्कीच. म्हणजे ह्याच्याबद्दल माझीच एक आठवण सांगायची म्हणजे झी 24 तासचा इव्हेंट होता एक, आणि सगळ्या वीरमाता आणि वीरपत्नी ह्यांच्यासाठी तो Okay. ह्यांची सन्मान संध्या होती की त्यांना त्यांचा स्टेजवर बोलवून त्यांचा सन्मान करणं. हम्म, हम्म. सो तिथे मी गायलो होतो. आणि म्हणजे मला त्यांनी गायला सांगितल्यानंतर म्हटलं की देशभक्तीपर गाणी मराठी हिंदी म्हटल्यानंतर मग ने मजसीने असेल, किंवा वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम असेल, किंवा भारत हमको जहाँ से प्यारा है, नंतर जहाँ डाल डाल पर वगैरे अशी गाणी हवी असतील. म्हणजे ही तर गाणी हवीच होती, पण मला ह्या गाण्याची फरमाईश आली की हे गाणं आम्हाला हवंय. म्हटलं हे गाणं कसं वाटेल अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये. पण ते म्हणले नाही, हे गाणं सगळ्या लोकांना रिलेट होतं त्यांचं. आणि हे काय असं प्रेमगीत नाहीये हे मलाही माहिती होतं की हे फक्त प्रेमगीत नाहीये, किंवा फक्त त्यांनी तिच्यासाठी किंवा तिने त्याच्यासाठी गावं एवढंच त्याचं बिलकुल. त्याची मर्यादा नाहीये. हम्म, हम्म. तर आणि तोपर्यंत काय झालं, मला हे कन्व्हिन्सिंग का वाटलं की ठीक आहे मला हे गायला आवडेल. कारण ज्या यूट्यूबवर कमेंट्स येतात तेव्हा एक कमेंट त्यातली आलेली होती की आज मला त्याची खूप आठवण येते, तो माझा मित्र होता, सखा होता. एक असं बरंच मी आता सगळं सांगत नाही. आणि सगळ्यात शेवटी जाऊन तो अमुक अमुक साली सीमेवर लढता लढता शहीद झाला. म्हणजे कुठेतरी वीरपत्नीला सुद्धा त्याच्या आठवणीमध्ये ह्या गाण्याचा आधार मिळालेला होता, मन मोकळं करण्यासाठी. आणि त्याच्यामुळे म्हटलं की नाही, मग आपण हे गाणं सादर केलं पाहिजे. आणि मग मी ही आठवण तिथे सांगितली की लोकांना असं वाटू नये की माझं गाणं म्हणून मग मी इन्सिस्ट केलं की काय की नाही, मला गायचं असेल तर मी हे गाणं सादर करणारच असं म्हणून मी तिथे येतोय की काय, असं पण वाटू शकतं. सो मग मी ही आठवण सांगितली की ह्या आठवणी का, तर म्हणून मी हे गाणं आज तुम्हा सगळ्या वीर पत्नींसाठी किंवा वीर मातांसाठी मी हे गाणं डेडिकेट करतो. तेव्हा वाटलं होतं रेकॉर्डिंग करताना की असा प्रतिसाद मिळेल, इतके वर्ष ते? ऍब्सोल्युटली नाही. म्हणजे एकतर कसं असतं की सिनेमाचं हे क्षेत्र इतकं अनिश्चित असतं की जोपर्यंत तुम्ही स्वतःला 70 mm स्क्रीनवर म्युझिक डिरेक्टर म्हणून असेल, किंवा गायक म्हणून असेल, किंवा नायक म्हणून असेल, कोणतंही तुमचं क्षेत्र असेल, तुम्ही तिथे स्वतःचं नाव बघत नाही तोपर्यंत तुमचा विश्वास बसत नाही की खरंच आपलं काम. कारण त्याला इतके गाणं हे इतकासा भाग झाला फक्त पिक्चरचा. त्याला म्हणजे जसं हिमनगासारखा असतो पिक्चर की भरपूर भाग जो असतो तो पाण्याखाली असतो, तसा खूप भाग हा अतिशय छोटा विचार असतो गाणं हा एक त्या सिच्युएशनचा. सो मला अजिबातच असं वाटलं नव्हतं. आणि परत सिनेमा असतो तो किती लोकांपर्यंत पोहोचेल, तो विषय कसा आहे. अर्थात हा विषयच सगळ्यांना आवडला, ती सध्या काय करते, तर त्याच्यामुळे ते गाणं पोहोचलं पण लोकांपर्यंत. आणि पण जो प्रश्न होता की अजिबातच असं नाही वाटलं की इतकं लोकांना गाणं आवडेल. पण मुळात असं असतं की सतीश राजवाडे हा माझा इतका आवडता दिग्दर्शक होता की त्याला आधी गाणं आवडलंय ह्याचा मला अर्धा आनंद होता की त्याला हे गाणं अतिशय मनापासून आवडलं होतं. तो जेव्हा एडिटला असताना जेव्हा हे गाणं लागायचं, कारण हे गाणं असं काही एक प्लेबॅक नाही आहे ह्या गाण्याला, सिच्युएशनच्या मागे हे गाणं लागतं, एक एक अंतरा असा लागत जातो. सो जेव्हा तो हे गाणं एडिटला ऐकायचं तेव्हा तो मला म्हणायचा की मंदार फार वेगळं वाटतंय गाणं ऐकताना आणि भरून येतंय खूप. सो हे माझ्यासाठी खरं माझं यश गाण्याचं हे
डिरेक्टर कडनं येणं हे पहिलं यश असतं. वाव. आणि आजकाल आय थिंक सोशल मीडियामुळे वगैरे सुद्धा भरपूर गाजलंय हे गाणं, राईट? हो, नक्कीच. भरपूर लोकांपर्यंत पोहोचलंय ते गाणं. नक्कीच. मला पहिलं जे गाणं, ह्या गाण्याबद्दल बोलायचं तर मला सतीशने सांगितलं की हे गाणं पहिल्यांदा म्हणजे कुठे वाजलं असेल किंवा मला माझ्यापर्यंत पोहोचलं असेल किंवा सतीशपर्यंत पोहोचलं असेल तर ते ॲडलेडमध्ये. ओके. म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये तिथल्या म्हणजे 7 जानेवारीला हा पिक्चर रिलीज झाला आणि 1 मे महाराष्ट्र दिन जे सगळेच मराठी मंडळ अक्रॉस इंडिया पण सगळं सेलिब्रेट करतात. सो मला सतीशचा व्हिडिओ आला की हे बघ तुझं गाणं ॲडलेडमध्ये आज गायला गेलं. अरे वा. सो म्हणजे हे किती पोहोचलंय, किती काही. या किती मस्त. आणि आता जे काही चालू आहे इंटरनेटच्या बाबतीत म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो काय, हे आणखीन काही चेंज करू शकतं का म्युझिकच्या? ॲक्च्युली मी याचा विचार नाही केला अजून. ओके. म्हणजे AI हे माझ्यासाठी AI सारखंच आहे. त्यामुळे मी ते AI म्हटले की मला माझी आई दिसते. AI म्हणजे मला टेक्नॉलॉजी दिसत नाही. कारण असं असतं की सगळ्याच गोष्टी जर आपण टेक्नॉलॉजीवर अवलंबून राहायला लागलो तर लोक आपल्यावर का अवलंबून राहतील? खरी गोष्ट आहे. म्हणजे मी जर शेवटी टेक्नॉलॉजीच जर बघणार आहे तर मग लोक म्हणतील आम्ही डायरेक्टली टेक्नॉलॉजीला विचारतो, आम्ही तुमच्याकडे काय येऊ? त्यामुळे इतक्या या AI पर्यंत वगैरे मी अजून ह्याचा मी विचारही केलेला नाही की ह्यानी आपल्याला काय मदत होऊ शकते. ह्या विचारापर्यंत मी अजून पोहोचलेलो नाही. ओके. मला एकदम बेसिक प्रश्न की म्युझिक कंपोजर, मग म्युझिक डिरेक्टर, म्युझिक अरेंजर, हे सगळे हे काय काय कामं करतात? म्हणजे म्युझिक कंपोजर आणि म्युझिक डिरेक्टर हा फार काही वेगळा रोल नाही. म्हणजे जो म्युझिक डिरेक्टर जो काय तो काय करतो तर म्युझिक कंपोजच करतो. पण डेफिनेटली ऐकायला म्युझिक कंपोजर पेक्षा म्युझिक डिरेक्टर ही एक व्हाईस प्रेसिडेंट आणि प्रेसिडेंट ही जशी पोस्ट आहे तशी थोडीशी वाटते. कामं दोघांनाही इक्वलीच जोरदार करायला लागतात. पण तरी सुद्धा म्युझिक डिरेक्टर म्हटलं की तुम्हाला काहीतरी एक वेगळा आनंद देतं. आणि माझ्यासाठी गाण्याची सुरुवात ही कायम शब्दांनीच होते. त्याच्यामुळे शब्द मला चांगले मिळाले. जसे श्रेयसीकडनं मला नेहमीच कायम सुंदर शब्द मिळत असतात. मंगेश पाडगावकर हे माझे अत्यंत म्हणजे या सगळ्या प्रिय असतील किंवा आवडले असतील तर ते मंगेश पाडगावकरांचे आहेत. अर्थात मी जनरेशन्सबद्दल बोलतोय. श्रेयसी किंवा बाकीचे सगळे जे आहेत ते ह्या आमच्या जनरेशनचे आहेत. पाडगावकर काका खूपच म्हणजे सगळे सगळ्यांना सिनियर आहेत ते. सो पहिल्यांदा शब्द, मग म्युझिक कंपोजर, मग त्याच्यानंतर म्युझिक अरेंजर म्हणजे जे आपण शुक्रतारा वगैरे गाणं ला 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 हे सगळं काम अरेंजर करतो. म्हणजे एकदा म्युझिक कंपोजर कडनं गाणं मिळालं त्याला की त्या गाण्याचा समजा कंपोजरने सांगितलं, पण म्युझिक डिरेक्टरच्या मनात डिझाईन हे असावं लागतं की बाबा तुला आधी इंट्रो करायचा आहे. इंट्रो म्हणजे जे गाण्याच्या आधी जे म्युझिक येतं, जे आता मी तुम्हाला म्हणून दाखवलं शुक्रताराचं, तर त्याला इंट्रो म्युझिक म्हणतात. ते सगळं काम म्युझिक अरेंजरला करायला लागतं. अच्छा. पण म्युझिक अरेंजरचं काम फक्त संगीत म्हणजे आलेली ट्यून त्यालाच फक्त म्युझिक अरेंज करण्याचं नाही, ते शब्दाचा सुद्धा त्याला अर्थ म्युझिक अरेंजरला माहिती असावा लागतो. त्या शब्दांची काय डिमांड आहे आपल्या म्युझिक अरेंजिंगमध्ये हे सुद्धा त्याला माहिती असावं लागतं. त्यामुळे जे अत्यंत अभ्यासू म्युझिक अरेंजर असतात ते म्हणतात की शब्द पण दे, फक्त चाल नको. ओके. कधी कधी असं होतं की पूर्ण कविता समजा जर एक 5 अंतरेची असेल तर आपण काही 5 अंतरे कंपोज करत नाही, आपण 3च अंतरे कंपोज करतो. मग उरलेल्या 2 अंतरांमध्ये त्यांनी काय म्हटलंय, साधारणपणे ही कविता पुढे कुठे जातीये, कशी जाते, याप्रमाणे त्याला सुद्धा त्या गाण्याचा विचार वेगळेपणाने करता यावा यासाठी त्याला संगीताबरोबरच म्हणजे जसं एक स्टेप जशी तुम्ही पुढे जाता तसं त्या कॅटेगरीला आधीच्या सगळ्या स्टेप्स माहिती असल्या पाहिजेत. म्युझिक डिरेक्टरचं काम आहे त्याला शब्द चांगले कळले पाहिजेत. म्युझिक अरेंजरचं काम आहे त्याला शब्द आणि संगीत चांगलं कळलं पाहिजे. ओके. म्युझिशियनचं हे काम आहे की आपल्याला अरेंजरनी फक्त गाणं दिलंय असं नाही, तर ह्या जे त्याच्याकडनं वाजवलं जाणार आहे, इथे परत कोणी फ्लूट AI वरनं वाजवून घेणार नाही, कारण ते टेक्निकल आहे. त्या व्यक्तीचं समजा एखादा फ्लुटिस्ट असेल तर त्याला कुठेतरी त्या शब्दांमागे काय भावना आहेत आणि एखादा प्रसंग किंवा अशा प्रकारच्या भावना त्याच्या आयुष्यामध्ये घडल्या असतील तर थोडंसं त्याला रिकलेक्ट करून की अरे हे
जे आता म्हणतायत ना ते माझ्या आयुष्यामध्ये घडलेली गोष्ट आहे ही. त्यामुळे ते जेव्हा तो रिकलेक्ट करेल किंवा समजा जर अशी क्लिक झाली त्याला गोष्ट, तर ती भावना त्याच्या वाद्यातून उतरणार आहे. तर त्याच्यामुळे वादकाला शब्द पण चांगले कळले पाहिजेत, म्युझिकही चांगलं कळलं पाहिजे, आपला म्युझिक अरेंजर काय म्हणतोय हेही कळलं पाहिजे, आणि गायकाला सगळंच कळलं पाहिजे. बरोबर. की म्युझिक अरेंजमेंटमध्ये काय आहे, तर एखादी गोष्ट गाण्याच्या मागे काहीतरी वाजते आणि आपण काहीतरी वेगळंच गाऊन जातोय, मग ते मॅच होणार नाही. तर त्याच्यामुळे कुठे तुम्हाला वाटणाऱ्या भावना आणि त्या गाण्याची डिमांड ह्याच्यामध्ये कुठेतरी समतोल राखण्याचं काम हे गायकाला पण करावं लागतं. त्याच्यामुळे जशी अशी एक एक कॅटेगरी वाढत जाते, तशा आधीच्या सगळ्या कॅटेगरीज मधलं थोडं थोडं तरी ज्ञान किंवा माहिती त्याला असणं गरजेचं असणं. हां. आणि जे वाजवणारे आहेत त्यांना तो पूर्णच गाणं माहिती असायला हवं. आणि कुठला राग वगैरे ह्याच्यासाठी तरी क्लासिकल म्युझिकचं नॉलेज असणं गरजेचं आहे का? क्लासिकल म्युझिकचं नॉलेज असणं गरजेचं कुठे असतं, की परत एकदा मी शब्दांकडे येतो, की एकदा शब्दामध्ये समजा संध्याकाळचं वर्णन आहे. ओके. म्हणजे त्यामध्ये समुद्रकिनारा आहे, सूर्याचा अस्त त्याच्यामध्ये कवयित्रीने मांडला आहे, लिहिला आहे. त्याच्यामध्ये काहीतरी असं एखाद्या रागाचा उल्लेख, मारव्यासारख्या रागाचा उल्लेख केला आहे. आणि माझा आवडता राग बिलासखानी तोडी आहे. त्यामुळे मग मी बिलासखानी तोडीमध्ये, मला बिलासखानी तोडी म्हणजे काय समजा माहीत पण नाहीये, पण मी आज हा राग ऐकलाय आणि हे शब्द, मग ते रिलेट होत नाही, कारण हे सगळं वर्णन संध्याकाळचं आहे आणि तुम्ही राग मात्र सकाळचा वापरलाय. तर ते कुठेतरी ऐकायला जरी समजा नाही खटकलं तरी त्या विचारांमध्ये, की अरे काहीतरी आपण डोक्यात आपला काहीतरी वेगळे विचार चाललेत आणि संगीताच्या मार्फत काहीतरी आपल्याला वेगळं ऐकायला येतंय असं वाटू शकतं. तर त्याच्यामुळे तुम्हाला बेसिक तरी नॉलेज हे रागदारीचं असणं खूपच आवश्यक आहे. ओके. गाण्याच्या बाबतीत तर फार उपयोगी पडतात या, संगीतकाराच्या पेक्षा ही गाण्याच्या बाबतीत ते खूप जास्त उपयोगी पडतं आम्हाला. वाव. ओके. सो लहानपणी तुमचं त्या टप्प्यात, म्हणजे तुमचं ट्रेनिंग जे आहे ते त्या टप्प्यातनं गेलेलं आहे का? क्लासिकल वगैरे? अगदी. म्हणजे सुरुवात मला असा आठवतंय की मी अगदी पहिल्यांदा जेव्हा आमच्या कॉलनीमध्ये गेट टुगेदर्स व्हायची तेव्हा ससा तो ससा गायलो होतो गाणं. फारच लहान होतो मी तेव्हा. माझे माईक पण धरायला कोणतरी एक आमच्याच कॉलनीतली एक मुलगी होती, मोठी मुलगी, तिने असा माईक धरला होता आणि मी गातोय. त्याच्यानंतर कधीतरी 1-2-3 वर्षांनी मग मी जयगंगे भागीरथी, नारायणा ही 2 नाट्यपदं गायलो होतो. त्याच्यानंतरच्या 1-2 वर्षानंतर संत गोरा कुंभार नाटक आलं होतं, त्यातलं ब्रह्ममूर्तिमंत आणि केशवाचे भेटी ही 2 नाट्यपदं मी बसवली होती. असं म्हणजे ही नाट्यपदं बसवायला आणि ह्याला तुम्हाला ही माझी अर्थातच माझ्या आईनीच शिकवली होती, बसून. आणि माझे बाबा तबला वाजवायचे उत्तम, वाजवतात अजून उत्तम. त्यामुळे घरामध्ये की चल आता आलायस, आता हे गाणं घेऊन बस, असं मला बसवायला लागायचं. ते गाणं घेऊन प्रत्येक गाणं असं ठोकून टाकून बसवायला लागायचं. त्याच्यामुळे आईनीच ही सगळी तयारी करून घेतली. आणि मला अजूनही आठवते की आम्ही कुठेतरी जात होतो तेव्हा आईच्या असंच मनात आलं की चल आता मी तुला आज कुहू कुहू बोले कोयले या गाणं शिकवते. आणि त्याच्यामुळे तिने मला 4ही अंतरे, आम्ही 4 वेळेला कुठे जात असताना की आता मी तुला या गाण्याचा दुसरा अंतरा शिकवते, आता मी तुला पहिला अंतरा शिकवते. मग पहिल्या अंतरामधल्या हा ताना म्हण, सज शिंगार ऋतू आई बसंती जैसे, ही सगळी मला आईनी मला असा अंदाज आहे माझा की साधारणपणे 84-83-84च्या दरम्यान, म्हणजे मी 10 वर्षाचा होतो तेव्हा मला आईने शिकवलंय. आणि त्याच्यानंतर हे माझ्या डोक्यात ते जे बसलं आहे ते माझं अजूनही बसलेलं आहे. असं आहे ते. तुम्हाला कोणत्या वयात काय शिकवलं जातं हे फार महत्वाचं असतं. सो मग when did you overcome the shyness of singing? म्हणजे असं काही होतं का की मोमेंट होता की ओके यू नो व्हॉट, आता काही हरकत आहे, मी गाऊ शकतो? आय मीन असं काही, म्हणजे ओव्हरनाईट अचानक काही झालं का की हळूहळू टप्प्याटप्प्याने ती कॉन्शियसनेस किंवा ती भीती गेली वगैरे? भीती तर मला 11वी-12वी पर्यंत होतीच. ओके. मग त्याच्यानंतर मी जेव्हा आर्किटेक्चरला गेलो कोल्हापूरला, आर्किटेक्चरला गेल्यानंतर काय झालं की माझ्या आधीच्या बॅचमधनं एक आपटे नावाचाच विद्यार्थी पासआउट होऊन बाहेर पडणार होता आणि तो कॉलेजमध्ये गायक होता. त्याच्यामुळे एक आपटे कॉलेजमधनं बाहेर पडतोय आणि त्याची जागा भरून काढायला दुसरा, त्यामुळे तुला गायला लागेल.
म्हणजे मला असं वाटतं की हेच माझं रॅगिंग होतं. मला रॅगिंगचा असा काही अनुभव नाही, पण तुला आता गायला लागेल. म्हटलं गायला लागेल ह्याच्यापेक्षा मला रॅगिंग काय असूच शकत नाही माझ्यासाठी, कारण मी कुठे गायलोच नाहीये. म्हणजे मला माझ्या शाळेमध्ये जेव्हा ऑफ पिरियड असायचा तेव्हा मुलांना शांत बसवण्यासाठी जे काही ऍक्टिव्हिटीज केल्या जायच्या त्यात माझ्या समोरून अनेक मुलं गायलेत, पण मी नाही. 80 मुलांसमोर गाणं म्हणजे अशक्य कुठली गोष्ट होती ती. आणि त्याच्यामुळे तेव्हाही मी गायलो नाही. 11वी-12वी मध्ये तर खूप स्कोप असतो तुम्हाला गाऊन काय काही स्वतःला सिद्ध करायचा, पण तेव्हा सुद्धा मी प्रयत्नही केला नाही. पण त्याच्यानंतर पण मला असं वाटतं की ह्याच्यासाठी तुम्ही एका पूर्णपणे वेगळ्या बॅकग्राऊंडमध्ये जाता की जिथे तुमचे आई वडील नसतात, जिथे तुम्हाला ओळखणारं कोणीच नसतं, तेव्हा तुमच्यातला एक वेगळा व्यक्ती तुम्ही लोकांसमोर आणू शकता. की समजा मला वाटत असेल की आता मला ना गायला पाहिजे किंवा मला ह्या सगळ्या तिढ्यातनं बाहेर पडलं पाहिजे, न्यूनगंडातनं मला बाहेर पडलं पाहिजे, तर पण मला बाहेर पडता येत नाही माझ्याच ओळखीचे लोक आजूबाजूला असल्यामुळे. पण आता इथे मला कोणीच ओळखत नाहीये, सो मी ही कात टाकून देऊन काहीतरी मला समजा जर खरंच करायचं असेल तर ही उत्तम संधी आहे एकदा स्वतःला अनुभवून बघण्याची किंवा जोखण्याची. तर असं मला वाटलं. आणि कदाचित ते वातावरणही सगळं वेगळं होतं आर्किटेक्चर कॉलेजचं. तेव्हा अनेक लोक वेगवेगळ्या स्पर्धांमधनं भाग घेणारे असायचे, पण ग्रुप डान्स पण एकीकडे सुरू असायचा, ग्रुप सॉन्ग पण सुरू असायचा. आणि त्याच्यामुळे त्या माहोलमध्ये म्हणू आपण कदाचित की असं वाटायचं की चला आपण आता गाऊया म्हणून असं वाटलं असेल. ओके. व्हेन वॉज युअर फर्स्ट ब्रेक ॲज अ सिंगर? आर्किटेक्ट होऊन मी मुंबईला आलो, त्याच्यानंतर मग तोपर्यंत मी बराच गायला लागलो होतो. ओके. जवळपास 7-1 वर्ष मध्ये गेली होती. मग 96 साली सारेगमप झालं, TVS सारेगम जे सोनू निगम होस्ट करायचा, तेव्हा जरा थोडंसं एका वेगळ्या वातावरणात जाऊन आलो होतो मी टीव्हीच्या. तुम्ही पार्टिसिपेंट होतात तिथे? हो, तिथे पार्टिसिपेट केलं. ओके. सो तिथे एकदा म्हणजे ते एक वेगळं क्षेत्र मी बघितलं होतं. मग मुंबईला आल्यानंतर मी रेग्युलर कार्यक्रमात गायला लागलो, कारण गाऊन बऱ्यापैकी वेगवेगळी गाणी तयार झाली होती. तर ते केलं. मग आता ब्रेकला यायच्या आधी मी थोडे ब्रेक घेतो मध्ये मध्ये. सुवर्ण तुला हे खूप अप्रतिम संगीत नाटक मी केलं. ओके. त्याच्यामध्ये मी कृष्णाचं काम केलं. आणि मला ते करून बघायचं होतं. आणि कसं असतं की म्हणजे हो म्हणण्याचं धारिष्ट कुठनं आलं मला माहिती नाही की मी का हो म्हटलं असेल. की मी ज्यांनी कधीच काही गाणं गायलं नाही आणि त्याचं गाणं हे बेसिकली गाणं हे माझं करिअर ऑप्शन पण नव्हतं, तर त्याला संगीत नाटकात काम करशील का म्हटल्यानंतर गाण्याबरोबर डायलॉग्स पण आहेत. ओके. तर हे सगळं असताना मी तेव्हा का हो म्हटलं हे मला माहित आहे. म्हणजे कोणती शक्ती अशी असते की जी तुम्हाला हो म्हणून घेतं. तर मी ते संगीत नाटक पण केलं. पण ह्या सगळ्या मला असं वाटतं की तुमच्या तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या काही गोष्टी असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी करून बघितल्या पाहिजेत. त्यामध्ये ही एक गोष्ट मला प्रामुख्याने जाणवते की संगीत नाटक जर तुम्हाला करून बघता आलं एखाद्या पिढीला, म्हणजे ज्यांना गाण्यामध्ये काही करायचं आहे त्यांनी तर जरूर करून बघावं ते. मग त्याच्यानंतर खळे काका आले माझ्या आयुष्यामध्ये. खळे काकांकडे मी जवळपास 11 वर्ष गायलो. मध्ये मध्ये बरेच सगळे ज्येष्ठ संगीतकार म्हणजे असं प्रभाकर पंडित असतील, अनिल मोहिले असतील, उत्तरा केळकरांकडे मी सायमल्टेनियसली जवळपास 18 वर्ष त्यांच्या कार्यक्रमात गायलो. अजूनही त्यांचा कार्यक्रम असला की त्यांचा मला फोन असतो. तर हे सगळं करत असताना 2013 मध्ये झी टीव्हीला राधा ही बावरी नावाची मालिका आली. आणि अजून एक मधला खूप महत्त्वाचा टप्पा म्हणजे 2004 साली मी माझी पहिली CD केली माझ्या स्वतःच्या गाण्यांची. अच्छा. दूर राहिला गाव नावाने. त्याला मला झीचं बेस्ट म्युझिक डिरेक्टरचा अवॉर्ड मिळालं, बेस्ट सिंगरचं नॉमिनेशन होतं, बेस्ट अल्बमचं नॉमिनेशन होतं, 3-4 नॉमिनेशन्स आणि त्यातलं म्युझिक डिरेक्टरचं मला अवॉर्ड मिळालं. आणि खळे काकांनीच त्या CDचं ओपनिंग केलं होतं. म्हणजे प्रकाशन खळे काकांच्या हस्ते झालं होतं. आणि योगायोग असा की ज्या दिवशी मला ते पारितोषिक मिळालं त्याच्या दुसऱ्या दिवशी खळे काकांचाच कार्यक्रम होता पंढरपूरला. ओके. त्याच्यामुळे मी ती ट्रॉफी डायरेक्ट थेट पंढरपूरला विठ्ठलाकडे घेऊन गेलो आणि विठ्ठलाच्या पायाला आणि खळे काकांच्या, असं. त्यामुळे खूप तो एक छान योगायोग होता. त्याच्यानंतर मी बऱ्याच सिरीज केल्या, पण मला जो ब्रेक किंवा परत एक छान ओळख ती मला राधा ही बावरी या मालिकेने दिली झी टीव्हीच्या. त्या मालिकेसाठी मी वर्षभरामध्ये जवळपास 12 गाणी कंपोज केली. आणि तिने बेचैन होताना, 1000 वेळा तुला पाहावे, चंद्र माझ्या मनीचा, तुझ्या श्वासांची सोबत, अशी गाणी किंवा सॉंगलेट्स असतील, 1-2 ओळींची गाणी असतील, ती गाणी प्रचंड गाजली.
आणि तेव्हा गुड मॉर्निंग महाराष्ट्र नावाचा एक सकाळचा शो असायचा. तर त्याच्यामध्ये जो ब्रेक असायचा त्याच्यामध्ये जवळपास 5 ते 6 महिने रोज किंवा एक दिवसाआड तिने बेचैन होताना हे गाणं लागलंच जायचं. इतकं ते गाणं प्रचंड गाजलं. अरे वा, किती छान. सो हे एक हा एक छोटासा टप्पा येऊन गेला माझ्या आयुष्यामध्ये. छोटा टप्पा म्हणजे छोट्या पडद्यावरचं ओळख होती. ओके. सो गाताना किंवा म्युझिक कंपोज करताना कुठलं एखादं वाद्य जे तुम्हाला वाटतं की हे असलंच पाहिजे गाण्यामध्ये, किंवा असं काही आहे का? एनी बायस टुवर्ड्स अ पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट, असं काही? जे वाद्य असायलाच हवं आणि जर समजा बजेट असेल तर जे वाद्य घ्यायला मजा येईल असं वाद्य म्हणजे व्हायोलिन सेक्शन्स. व्हायोलिन सेक्शन म्हणजे साधारणपणे एक 4-8 व्हायोलिन्सचा किंवा 12 व्हायोलिन्सचा समूह. ओके, त्याला व्हायोलिन सेक्शन म्हणतात. हां, व्हायोलिन सेक्शन म्हणतात त्याला. ओके. सो पूर्वी करायचे पूर्वी तर म्हणजे 30-40 व्हायोलिन्स असायची. आता आम्ही ते सगळं टेक्नॉलॉजीचा एक वापर करून घेऊन आम्ही 12 नाहीतर 8 नाहीतर 4 व्हायोलिन्स, 4 तरी व्हायोलिन्स असावीत. ते पण तेवढी तरी असावीत असा माझा कटाक्ष असतो, प्रोव्हाइडेड जर तुम्हाला बजेट असेल तर. ओके. ते का बरं? एक ग्रँजरच वेगळा असतो, त्याचा साऊंडच वेगळा आहे तो त्या वाद्यांचा. म्हणून बाकी अनेक म्हणजे तो एक अनुभव आहे. सगळ्या गोष्टी मी असं आता एका व्हायोलिनचा आवाज आणि मी 4 व्हायोलिनचे आवाज नाही काढून दाखवू शकत. पण तुम्ही 4 व्हायोलिन्स जेव्हा एकदम ऐकता, जेव्हा ते गाण्याच्या मागे असं त्याचे ऑब्लिगेटोज म्हणजे गाण्याच्या मागे जी हार्मनी त्याची चाललेली असते, जी एक मेन म्युझिकला जे अरेंजर व्हायोलिन्सचे म्हणून खास पीसेस काढतो, त्याचं ग्रँजरच, त्याला आपण ग्रँजरच म्हणू शकतो, त्याचं ग्रँजरच वेगळं असतं. वाव. आणि व्हायोलिन हे आवडतं इन्स्ट्रुमेंट? माझा आवडता इन्स्ट्रुमेंट. म्हणजे जर मला घ्यायचं झालं तर अकॉस्टिक इन्स्ट्रुमेंट मला जर वाटलं घ्यावं असं तर माझा पहिला प्रेफरन्स असतो की आपल्याला व्हायोलिन सेक्शन असेल तर फार मजा येईल त्या गाण्याला. ओके. सो ह्याच्यावरून ना एक विषय आठवला की पूर्वी ना R.D. बर्मन आणि किशोर कुमार ह्यांच्या गाण्यांमध्ये ना ते यॉडलिंग खूप करायचे किंवा फिलर्स असायचे. यॉडलिंग न करता म्हणजे ते तर आवाजाने करायचे ना. आणि मग कधी कधी कुठे काही जागा असेल शब्दांमध्ये किंवा म्युझिकमध्ये तर थोडंसं काहीतरी फिलर्स असे टाकायचे. माझ्या एका मैत्रिणीचं गाणं मी गायलो होतो, सावर सावर तुझा हा बहर होतो या कहर ग. आता इथे कसे मी घेऊ तुला कवेत असा इथे प्रश्नचिन्ह आहे. सो मी तिला विचारतोय, मी तुला कसे मी घेऊ तुला कवेत, तर मग ते विचारलं पण पाहिजे ना की तिला. सो मला असं वाटलं की हा जो फिलर आहे इथे काहीतरी आपलं एक एक्सप्रेशन असलं पाहिजे ते म्युझिकल असायची गरज नाहीये किंवा म्युझिक मध्ये ते यायची गरज नाही, ते मीच देऊ शकतो. कसे मी घेऊ तुला कवेत. मला हेच विचारायचं होतं. तर हा प्रयोग मी तिथे त्या गाण्यामध्ये केला होता. आणि त्याचा एक नुसता जरी असेल तरी त्याच्यामध्ये त्याच्या जोडीला जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता, व्हिडिओमध्ये तुम्ही ते एक्सप्रेशन बघता, व्हिडिओमध्ये तुम्ही तिचे एक्सप्रेशन बघता, तेव्हा लगेच त्या हूचा पण खूप इम्पॅक्ट होतो. इम्पॅक्ट खूप येतो. हो हो हो, आलं लक्षात. दिस इज व्हॉट आय मेंट टू आस्क. मला ते विचारता येतं. जसं मला आता आठवलं की खय्याम साहेबांनी ठहरिये होश में आलू तो चले जाएगा हे जे केलंय, तर ते आता आपल्याला ऐकताना इतकं गोड वाटतं. हे काही लिरिसिस्टनी लिहिलं असेल नसेल माहिती नाही, आपल्याला ते मूळ काव्य माहिती नाही, तर त्याच्यामुळे लिहिलं असेलही. कारण हे सगळं तेव्हा कदाचित ह्या गाण्याचं म्युझिक आधी झालं असेल आणि खय्याम साहेबांनी ट्यून दिली असेल कवीला की ये ट्यून है तो इस पे आपको गाना लिखना है, असं असेल तर त्यांनी ते केलं असेल. पण कदाचित हे खय्याम साहेबांचं पण असू शकतं की हे इथे पाहिजे. सो हे असे काही ऍडिशन्स होतात का? हो, डेफिनेटली होतात. असं जसं झालं तसं. हो. आणि तेव्हा संदर्भ माहिती असायला पाहिजे, राईट? संदर्भ माहिती पाहिजे. गाणं कुठे वापरलं जातं, नाट्य त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला आणता आलं पाहिजे. तुम्ही त्या गाण्याचे नायक असला पाहिजे. बरोबर. जरी ते कोणावरही पिक्चराइज झालं असेल किंवा होणार असेल तरी गाताना तुम्ही नायक असता. तुम्ही जो ऍक्ट करणार आहे त्याचं ऍक्टिंग सोपं करण्याचं काम हे तुमच्याकडे असतं. बरोबर. हे जर त्याला रेडीली मिळालं तर त्याला एक्सप्रेशन द्यायची काही वेगळी गरजच नाही. त्याला फक्त म्हटलं की त्याच्या डोळ्यात तिच्या डोळ्यात सगळंच दिसणार आहे. ते किती सुंदर.
मजा येते. पण ह्या सगळ्या क्रिएटिव्ह गोष्टींनी खूप एक वेगळाच आनंद मिळतो. खरी गोष्ट आहे. आता श्रेयसीनेच लिहिलेलं गाणं आहे, जाई जुईच्या वेलीवरून गंध लहरून आला, तुला आठवून मला पाहता आरसा फितूर झाला. ह्याच्यामध्ये आता तो गंध मधला अनुस्वार आहे किंवा वेलीवरून, म्हणजे जाई जुईच्या वेलीवरून गंध लहरून आला, तुला आठवून मला पाहता आरसा फितूर झाला. याच्यामध्ये इकार पण आहे, आकार पण आहे. हे सगळे तुम्ही जर छान सांभाळले तर गाणं तुमचं खूप छान साऊंड होतं. गाण्यातले एक्सप्रेशन्स खूप उत्तम रीतीने पोचतात. जाई जुईच्या, आता जाई जुईच्या, आता हल्लीचा थोडंसं एक ज्याला आपण उगाच कंटेम्पररी म्हणतो, ऍक्च्युअली कंटेम्पररी म्हणजे काय, तुम्ही व्याकरणाची मोडतोड करून कसंही त्याला एक स्टायलिश टोननी गाणं पेश करणं असं नाही. तुम्ही तेही करा, पण व्याकरण सांभाळून करा. बरोबर. जाई जुईच्या असं म्हणताना सुद्धा तुम्ही व्याकरण सांभाळू शकता. जाई जुईच्या वेलीवरुनी, म्हणजे वेलीवरुनी ह्याच्यामधले वेली मधला माझं गाणं तुम्ही जर लिहून काढत असाल तर तुम्ही ते व्याकरणासकटच लिहून काढलं पाहिजे गाणं. म्हणजे माझं असं नाही, कोणत्याही म्युझिक डिरेक्टरचं, म्हणजे इतकं चांगलं व्याकरण त्याच्यामध्ये त्यांनी सांभाळलं असलं पाहिजे. जाई जुईच्या वेलीवरुनी गंध लहरुनी आला, तुला आठवून मला पाहता आरसा फितूर झाला, आरसा फितूर झाला. जाई जुईच्या वेलीवरुनी गंध लहरुनी आला. किती छान. वाव, हा विचार नव्हता केला की एवढं म्हणजे एवढ्या डिटेलमध्ये जायला हवं. पण हे सगळे हा माझा विचार असा नाही, हा प्रत्येक म्युझिक डिरेक्टरने आधीपासून केलेलाच आहे विचार. ऍज अ लेमॅन फॉर मी. पण मी ह्या सगळ्या संगीतकारांकडनं काय शिकलो असेल तर मग मला हे सांगायला आवडेल की मी ह्या गोष्टी पण मला सांभाळायला आवडतात आणि ह्या सांभाळल्या पाहिजेत. आणि आय गेस तुमचं एवढ्या दिग्गज लोकांशी संपर्क येतो, सो टप्प्याटप्प्याने काहीतरी अजाणता ती लोक इतकं काही काही सांगून जात असतील. नक्कीच खूप सांगून जातात, खूप गोष्टी शिकायला मिळतात. जसं सुरेशजींचा मध्ये मी एक कार्यक्रम ऐकायला गेलो होतो बाबूजींच्या गाण्यांचा. सुरेशजींचं बाबूजी आणि लताबाई हे दैवत आहेत. सो भरभरून बोलतात ते दोघांबद्दलही. आणि त्यांचा कार्यक्रम बघायला गेलो असताना त्यांनी दिस जातील दिस येतील या गाण्याबद्दल सांगितली होती आठवण, की बाबूजी आशाबाईंना कसं शिकवत होते की ती अवकळा संधी जाईला निघून तरारलं बीज तुझं माझ्या कुशीतुनी हो, हे सगळं त्यांना एका श्वासामध्ये हवं होतं. ओके. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी हे त्यांनी म्हणूनही दाखवलं. अवकळा संधी जाईला निघून तरारलं बीज तुझं माझ्या कुशीतुनी हो, एवढं सगळं हे एका श्वासामध्ये आलं पाहिजे. आणि तिथून माझ्या डोक्यात मग एक विचारचक्र सुरू झालं की अरे हे आपल्याला जमेल का. मग तो माझ्यासाठी गृहपाठ होता सुरेशजींनी दिलेला. त्यांनी काय तो दिलेला नव्हता, पण आपण आपला समजायचा असतो की हे मोठे लोक जेव्हा काही सांगतात तेव्हा तो आपल्यासाठी एक गृहपाठ असतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मी हार्मोनियम काढून ते डोक्यात जे होतं ते गाऊन बघितलं आणि ते आल्यानंतर मी सुरेशजींना पाठवलं होतं रेकॉर्ड करून की कालच तुम्ही हे सांगितलं, पण मला खूप छान वाटतंय की मला हे एका श्वासामध्ये येऊ शकलं. आणि हे जे आत्ता तुम्ही सांगितलं की प्रत्येक वेळेला आपण काही ना काहीतरी शिकत जातो, पण त्यासाठी ऐकणं पण तुमचं खूप असलं पाहिजे. एक्झॅक्टली. आता हे जसं तुम्ही हा गृहपाठ म्हणून घेतलं ते तुम्ही ते ऑब्झर्व केलं म्हणून, नाही तर बरेच लोक ते ठीक आहे म्हणजे एक काहीतरी सांगतायत वगैरे असंही करतात. सो ऑब्झर्वेशन आणि ते हवं. अशोक पत्की हे जे संगीतकार आहे ज्यांच्याबरोबर मी खूप काम केलंय, त्यांच्या अनेक गाण्यांमध्ये मी त्यांच्याबरोबर 2009 पासून त्यांच्या सगळ्या कार्यक्रमात गातो पत्की काकांच्या. आणि त्याच्यामुळे मग ते त्यांच्या गाण्यातला कोरस जरी असेल तरी मग ते हक्काने मंदार कोरस आहे येशील का गायला, म्हटलं येईन, शिकायला तर मिळणार आहे काही ना काहीतरी. पण तेव्हा असं होतं की जेव्हा कोरस एकदा मी गायला गेलो होतो त्यांच्याकडे असाच
आणि आम्ही 4-5 जण होतो कोरसचे. आणि मग अशोकजींनी सांगितलं की अजून कंपोज होत आहे. म्हटल्यानंतर बाकीचे सगळे वर जाऊन बसले चहा प्यायला किंवा बाकी गप्पा असतील, सिगरेट असेल त्यांची. पण मी म्हटलं की आत्ता हे जे शिकायला मिळेल की गाणं कंपोज कसं होत आहे ते मला दुसरीकडे कुठे मिळणार नाही, रेडी गाणं गाऊन मला मिळणार नाही. राईट. मग तेव्हा पत्की काकांबरोबर बसलो मी तिथे. म्हटलं मी थांबतो काका इथेच. मग त्यांनी मला घेऊन, चल आता तू एक काम कर, टायमर लाव. कुठली तरी एक महाराष्ट्राच्या म्हणजे शासनाची एक जिंगल होती, 1 मिनिटात त्यांना ती बसवायची होती. आणि 1 मिनिट का 40 सेकंद 45 सेकंदात. मग ती 1 मिनिट 17 सेकंद होत होती. मग ती अरे मग आता थोडंसं कमी करूया, मग आता थोडीशी लय वाढवूया. मग मी पण थोडंसं काही गोष्टी सांगून बघितली, काका ही ओळ रिपीट नाही केली तरी चालणार आहे, कंपोजिशन इतकं छान आहे की लगेच आपण पुढच्या ओळीकडे जाऊ शकतोय. असं करत करत त्यांनी 1 मिनिट 17-20 सेकंद जे काय असेल ते त्यांनी 30 सेकंद कमी करून 45 सेकंदात कसं बसवलं हे त्यांच्याबरोबर त्यांच्या सहवासामुळे कळतं. आणि ही ती एक मजा असते, ही ती एक आठवण असते जी तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर जोडून ठेवते. खरी गोष्ट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी खूप अनुभवल्या आहेत आणि मी खूप त्यांच्याबरोबरही राहून अर्थात हे सगळं ह्या सगळ्याच्या मागे मला सांगायला आवडेल की याचं पूर्ण श्रेय माझ्या आईबाबांना आहे. त्याच्याशिवाय हो, कारण त्यांच्याशिवाय हे होऊच शकत नाही. कारण बाबा किंवा आई काय किंवा बाबा काय दोघंही, आई तर माझी उत्तम क्लासिकल गायिका होतीच, पण एकदा एखादी गोष्ट ठरवली की ती किती हट्टाने बाबा करतात ना, हे मी म्हणजे कंटाळा यायचा आपल्याला तेव्हा की का म्हणजे एवढं काय अडलंय अगदी. पण नाही, आता ते त्यांना सांगितलं म्हणजे आता पाऊस पडतोय ना, नाही छत्र्या घ्या आणि निघा. बरं छत्र्या नुसत्या घेऊन नाही तर तबले घेऊन 2-2, 3-3 तबले डग्गे घेऊन कुठेतरी जायचं असायचं. पण तिकडे सुद्धा आम्ही जायचो. पण ते पोचलं की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सुद्धा आपल्याला वाटायचं की अरे खरंच किती आपण आलो, किती बरं वाटलंय ना की ह्या पावसामध्ये सुद्धा आपण आलो. तर सांगायचा मुद्दा असा की ह्या सगळ्या गोष्टी वर्षानुवर्ष आईबाबांकडनं बघितल्यामुळे त्याचा खूप उपयोग झाला मला या क्षेत्रामध्ये. मध्ये तू श्वासाचा तुम्ही उल्लेख केलात, ते लता दीदींनी गायचं होतं. सो तुम्ही ॲज अ सिंगर ब्रीदिंग एक्सरसाइजेस करता काही? हो, त्याच्यासाठी काही आपण कुठे आहोत, किती आहोत हे बघण्यासाठी आपण जे काही छोटे छोटे एक्सरसाइजेस आपण स्वतः करून घेतो तसे मी करून घेत असतो. जसं मला देवासमोर उभं असलं की मला असं वाटतं की सुख करता दुःख अर्था ही आरती आपण एका श्वासात म्हणून बघितली पाहिजे. म्हणजे विदाऊट रिपिटेशन. मग ते सगळं जयदेव जयदेव असं करत बसायचं नाही. त्याला एक स्पीड असतो, पण मी ती आरती पूर्णपणे एका श्वासामध्ये म्हणू शकतो. अरे वा. प्रत्येक वेळा जमतं असं नाही, पण मला जेव्हा जमतं तेव्हा मला असं कळतं की येस, माझा श्वासाचं जे काय आहे गणित ते माझं इंटॅक्ट आहे किंवा ओके चाललंय माझं सगळं. पण त्याच्यासाठी वेगळी अशी काही एक्सरसाइज किंवा असं प्राणायाम किंवा असं काही तो प्रकार करायची गरज नाही भासत का? करायला पाहिजे. आय डोंट, म्हणजे मी विचार नाही, करायला केलेलं कधी चांगलं, पण मी तेवढं गरज भासली नाही त्याच्यासाठी. तुम्ही तेवढे चिकाटीने करणारे पण असायला लागतं ना थोडं स्वतःमध्ये काही जे काही दुर्गुण किंवा अवगुण असतील ते पण सांगितले पाहिजे की मी इतका मनापासून किंवा हे डेडिकेशनने एखादी गोष्ट जी झाली पाहिजे ती नाही होत माझ्याकडनं. तर त्याच्यामुळे मला हे किती माहिती असलं की हे करणं गरजेचं आहे. आपण वेगळ्या गोष्टीकडे आपली शक्ती लागतीये किंवा वेगळ्या गोष्टीमध्ये आपण आपला खूप वेळ वाया घालवतोय, त्याच्यामध्ये थोडासा त्यातला 1/3 वेळ तरी आपण ह्या गोष्टीमध्ये घालवायला हरकत नाहीये. पण तसं नाही होत, पण ते मान्य आहे मला की मी. ओके. सो मग इथून दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की तुमची रियाज करण्याची काही, प्रॅक्टिस करण्याची काही अशी स्पेसिफिक वेळ आहे का? कारण बरेच जण असं म्हणतात की नाही सकाळी किंवा ब्रह्ममुहूर्तावरती आम्ही उठून प्रॅक्टिस करतो किंवा संध्याकाळी, किंवा जे रायटर्स असतात, लेखक वगैरे असतात, त्यांना अगदी रात्रीचा मूड लागतो किंवा असं काही आहे का? नाही, काही नाही, असं काही नाही, असं अजिबात काही नाही. अशी कुठली वेळ नसते. ओके. गाडीत बसल्या बसल्या पण रियाज होतो? हो, गाडीत बसल्या बसल्या सुद्धा. आणि स्वतःची गाडी असेल तर तुम्ही म्युझिक सिस्टीमवरती तानपुरा लावून तर रियाज करूच शकता. त्यामुळे तसाही रियाज बऱ्याच वेळेला होतो. येता जाता सुद्धा रियाज होतो. आणि आमच्याकडे कसं असतं की गाण्यांचे क्लासिकल सारख्या ताना नसतात. आमचा रियाज हा वेगळा असतो की तुम्हाला एखादी जागा जर सेट करायची असेल तर ती सेट करण्यासाठी तुम्हाला वारंवार ती गावी लागते. तर तो रियाज वेगळा असतो. तर मग ती म्हणून बघणं सातत्याने, सतत ती डोक्यात ठेवणं, हाच एक रियाज असतो. बरोबर. माझा एक
स्वतःच्या आवाजाशी कनेक्ट म्हणायचं झालं तर बऱ्याच वेळेला आपलं असं असतं की तब्येत बरोबर नाही किंवा थोडासा जरा सर्दी झाली आहे, मग माझा आवाज त्याच वेळेला नेमकं रेकॉर्डिंग आहे, तर माझा आवाज चांगला आहे की नाही हे बघण्यासाठी, कारण तुम्ही प्रत्येक वेळेला आवाजावरती जोर देऊन तो बिघडवू शकत नाही. मग तेव्हा मी एवढंच एक करतो की तानपुरा लावून साधारणपणे मध्य सप्तकातला पंचम ते खालचा सा, माझा एकदा खालचा सा व्यवस्थित लागला की मला कळतं की माझा आवाज परफेक्ट ट्यूनमध्ये आहे आता, मला काही वेगळं करायची गरज नाही. हे सकाळच्या वेळेमध्ये, कारण सकाळच्या वेळेत तुमचा छान बेसला आवाज लागतो. आणि ह्या काही गोष्टी मी स्वतःसाठी शोधून काढल्या आहेत की असं असेल तर असं आहे, असं असेल तर असं आहे. तर त्याच्यापैकी ही एक गोष्ट आहे की माझा जर मंद्र सप्तकातला सा खालचा जर क्लीन लागला विदाऊट एनी एफर्ट्स, तर मग मी निर्धास्त असो की आपला आवाज उगाच चिंता करत बसायची गरज नाही. आणि घरात लोकांनी माझा आज कार्यक्रम आहे तर मी कसा, माझा प्रचंड सर्दी झाली आहे, कसा आवाज लागेल, मग घरचे पण चिंतेत, हे सगळं जगाला चिंता की याचं कसं होणार आता, असं करत बसायची मला गरज वाटत नाही. ओके, माझा स्टडी माझ्या आवाजाचा झालेला आहे आणि माझा आवाज एकदम व्यवस्थित आहे, काही प्रश्न नाही. राईट. पण मग तरी हिरवी काही काळजी घ्यावी लागते का की तेलकट तुपट खायचं नाही वगैरे? काही नाही, असं काही नाही, सगळं व्यवस्थित नशिबाने सगळं चालतं सगळ्या प्रकारचं. तिखट हे मलाच स्वतःला आवडत नाही, त्यामुळे मी तिखट खात नाही. पण अदरवाईज मला वाटले की आता मला मिसळ खायची, संध्याकाळी कार्यक्रम आहे पण मला वाटते ना मिसळ खावीची. अरे वा. म्हणजे मी काय असं तुम्हाला असं म्हणून की बघा आता मी मिसळ खाऊन तुम्हाला गाऊन दाखवतो, ह्या मी रिस्क कधी घेत नाही. ह्याला हा ओव्हर कॉन्फिडन्स मी किंवा स्वतःच्या आवाजाची परीक्षा घेणं ह्या मी गोष्टी कधी करत नाही. पण जर तुम्हाला मनाला आता वाटत असेल की आता ना मला मस्तपैकी रोज फालुदा खायची इच्छा आहे, मग तुम्ही जरूर खा, कारण ती तुमची इच्छा आहे, तुम्हाला कोणाला दाखवायची नाही. तुमच्या मनाला किंवा तुम्हाला ती आता एक हवी आहे गोष्ट, मग तुम्ही जरूर खा, तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. अर्थात हे माझ्याबद्दलचं माझं रिडिंग झालं, तर त्यामुळे मला आय एम हॅपी की मी सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतो. अरे वा, किती छान. एक गमतीशीर प्रश्न आहे, म्हणजे आय डोंट नो हाऊ फॅक्च्युअल इट वुड बी. सो ते गाणं आहे ना आपलं एक जाना था जपान पहुंच गए चीन समझ गया नाही, किशोर कुमारचं गाणं आहे. सो लिटरली म्हणजे असं काही कधी होतं का की डोक्यामध्ये एक धून आहे, आपण ते कंपोज करतोय आणि ते करता 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 भलतीकडेच म्हणजे ती वेगळीच एक ट्यून लागली त्याला आणि ते गाणं वेगळ्याच पद्धतीने कंपोज झालं वगैरे, असं काही होतं का? असं नाही झालंय आतापर्यंत. म्हणजे पटकन आता मला डोक्यात तरी असं डोळ्यासमोर ते असं कोणतं गाणं येत नाही की असं काहीतरी मी करायला गेलो एक आणि काहीतरी वेगळं झालं, असं नाही. मला आता पटकन स्मरत नाही मला. ओके ओके. ठीक आहे, कारण हे मी बऱ्याच ठिकाणी वाचलं होतं. ओके. सो म्हणून मी म्हटलं ओके लेट मी चेक विथ मंदार की असं कधी काही होतं का? नाही, असं नाही, माझ्या बाबतीत तरी असं काही झालेलं नाही आहे. असं पण कधी झालेलं नाही की जी चाल मी 2004 साली लावली आहे ती मला आत्ता आवडलेली नाही आहे किंवा अरे हे काय आपण कंपोज केलंय किंवा हे अजून चांगलं होऊ शकलं असंही मला कधी वाटत नाही. गाण्याच्या बाबतीत वाटू शकतं, डेफिनेटली वाटतो की अरे काय 2004 साली किती आपण बालिश होतो किंवा किती त्याच्यामध्ये काहीच. आता कसं जरा ओव्हर द पिरियड 20 वर्षाचा तुमचा अनुभव आहे किंवा तुमच्या त्या गाण्या गाऊन तुम्हाला एक गाऊन दुसऱ्यांची गाणी ऐकून तुम्हाला आलेली ती मॅच्युरिटी असेल म्हणा, असं वाटतं की अरे आपण अजून फारच हे चांगलं गायला हवं होतं. पण शेवटी ते तेव्हाचं गाणं म्हणूनच आपण ऐकायचं. पण म्युझिक डिरेक्शनच्या बाबतीत मला हे कधीच वाटलेलं नाही की अरे काय हे ना काहीतरीच झालंय आपल्याकडनं, असं मला सुदैवाने मला वाटलेलं नाही. ओके. आणि कधी कोणाचं दुसरं एखादं गाणं ऐकताना वगैरे असं वाटतं की थोडीशी ह्याची चाल जर वेगळी असती तर आणखीन काही इंटरेस्टिंग झालं असतं वगैरे, असं काही कधी नाही विचार केला मी. असं नाही विचार केलेला. ओके. कारण ते त्याचं काम आहे आणि त्याने काय कधी कधी असं असतं की ब्रीफिंग एखाद्याला दिलेलं असतं. एक गंमत सांगतो मी, वेगळी गंमत आहे ही. माझ्या कदाचित हा रेफरन्स नसेल पण राधाई बावरी ही मालिका करत असताना एका स्पेशल एपिसोडसाठी तू मेनका तू अप्सरा हे गाणं मी दिलं होतं वीरेनला. ओके. अगेन मला इथे वीरेन प्रधानचा पण उल्लेख करावासा वाटेल, मी नेहमीच करतो की सतीश राजवाडे आणि वीरेन प्रधान हे अत्यंत म्युझिकल डिरेक्टर्स. ओके. म्युझिक डिरेक्टर म्हणत नाही, डिरेक्टर्स ज्यांना अतिशय चांगला कान आहे म्युझिकचा, असे म्युझिकल डिरेक्टर्स माझ्या नशिबात आले की ज्यांनी मला खूप छान गाणी करायला मिळाली. तर त्याच्यामुळे मी तेव्हा अशी सिच्युएशन होती की एक जो हिरो आहे
तो हे गाणं ऍक्च्युअल त्या गाण्याची जी ट्यून आहे, तू मेनका अप्सरा उर्वशी तू मेनका अप्सरा उर्वशी तू मोहित या क्षणाची मधुगंध कामिनी तू. हे गाणं त्याच्यावर पिक्चराइज किंवा त्यांनी गायलेलं हे गाणे सिच्युएशनमध्ये येणार होतं. पण असं होतं की तिथे अजून एक वेगळा ग्रुप बसलेला असतो आणि त्यांनीच म्हणजे त्या दोघांनाही हे शब्द दिलेले असतात आणि त्यांनी एक ट्यून लावायची आणि ह्यानी एक ट्यून लावायची आणि ती म्युझिक कंपनीकडे त्यांची ऑडिशन असते की त्यांनी दोघांनाही शब्द दिलेत आणि ह्याची ट्यून अप्रूव्ह होते आणि त्यांची होत नाही. तर मला वीरेंनी सांगितलं की तू एक अशी ट्यून कर की जी अप्रूव्हच होणार नाही. म्हटलं म्हणजे काय करू ट्यून, म्हणजे मला हे कळत, मला तोपर्यंत असा अनुभव आला नव्हता की मी कोणासाठी तरी गाणं केलं आणि कोणीतरी ते अप्रूव्हच केलेलं नाही. म्हटलं म्हणजे काय असं. तो म्हटलं की नाही, तू एक जनरल ट्यून कर की ही आता एक ट्यून केलीस ना तू एक त्या दुसऱ्या एका ग्रुपने एक वेगळी ट्यून केली आहे, अशी मला एक ट्यून करून दे. मग मी एक त्याला वेगळी ट्यून केली की तू मेनका तू अप्सरा उर्वशी तू, अशी काहीतरी ट्यून होती ती. पण मी त्याला दिली की म्हटलं हे बघ अशी मी ट्यून केली. तो म्हटला की अरे ही किती मेलोडियस ट्यून आहे. म्हटलं अरे मला आता म्हटलं मी वाईट ट्यून कशी करायची हे मला, म्हणजे तू सांग की ही, तर मला कळेल की अरे ही ट्यून वाईट आहे माझ्यासाठी. आणि म्हटलं की ज्याला एखादी ट्यून अप्रूव्हच करायची नाहीये त्याला ती चांगली असून सुद्धा तो नाही अप्रूव्ह करणार. म्हटलं ही घे नाही तो म्हटला नाही ही इतकी चांगली ट्यून मी वापरणार नाही, तुम्हाला एक वेगळं करून दे. म्हटलं आता हे फारच उलट प्रश्न झाला. हा म्हणजे आता ही मला म्हणजे एक स्टकअप होतो ना आपण की आता विचार थांबले माझे करायचे की आता मी एक मला जी हवी आहे ती ट्यून रेकॉर्डेड आहे ऑलरेडी, पण मी ह्याला एक ऑप्शन दिलाय की ही ट्यून घे, ही ट्यून तू अप्रूव्ह नाही म्हणून सांग, ही अप्रूव्ह नाही करत आम्ही. पण ती सुद्धा ट्यून त्याला नको, त्याला अशी अतिशय बेसूर ट्यून हवी ती. मग म्हटलं की आता जे तोंडातून फुटतील ते शब्द, सॉरी तोंडातून फुटेल ती चाल, तू मेनका तू अप्सरा उर्वशी तू मेनका तू अप्सरा उर्वशी तू मोहित या क्षणाची मधुगंध कामिनी तू अप्सरा तू मेनका, असं काहीतरी त्याला ट्यून करून दिली. मी ती इतकी घाणेरडी ट्यून पण माझ्या आत्ता काल लक्षात आहे मला कळत नाही खरं तर. म्हणजे इतकी वाईट ट्यून मी केली आहे पण ती माझ्या अजून लक्षात आहे. छान, ह्याचं मला एक वेगळं आश्चर्य वाटलं आता. पण ही ट्यून ऐकून ही करेक्ट ट्यून आहे, परफेक्ट, तर ही त्यांनी ट्यून अप्रूव्ह केली आणि मग ही त्यांनी ती त्या सिरियलमध्ये वापरली. आणि मी ही माझ्या एका मित्राला गायला सांगितली. तो मला म्हणला की इतकी घाणेरडी ट्यून तू मला गायला सांगितली आणि ती तर सगळ्या जगाने ऐकली. म्हटलं पण तुझं नाव कुठे आलेलं नाही, त्यामुळे ती कोणी गायली हे माहिती नाही मला, ते मी आता पण सांगणार नाही. पण त्यामुळे एक वेगळाच तो माझ्यावर वेगळाच गमतीचा भाग म्हणून तो वैतागला की इतके घाणेरडं गाणं तू मला गायला दिलंस आणि ते सगळ्यांना ऐकवलंस तू माझ्या आवाजात. ती एक वेगळी मजा होती. पण किती छान. पण हे म्हणजे हे पण एक वेगळं शिकणं असतं की आत्ता डिरेक्टरला काय हवंय, मग ते तुम्ही देणं, डिरेक्टरची डिमांड पूर्ण करणं. जर तुमचं एखादं काम चांगलं येत असेल तर त्याच्या बरोबरीने जर एखादं नाट्य एखाद्या गोष्टीमध्ये असेल आणि त्याला जर आत्ता हवंय तर ते तुम्ही कम्प्लीट करणं, त्याची डिमांड. हे ह्याच्यासाठी जे मोठे लोक त्यांचे विचार तुमच्या मदतीला येतात, तसे यशवंत देवांचे मला आठवण आली की ते म्हणतात की नाही म्हणणं हे खूप सोपं आहे, करून बघायला काय हरकत आहे. सो ट्रू. म्हणजे तुम्ही नाही मला एखादी गोष्ट विचारली करशील का तू, माझी ही सवय होती. आई मला म्हणायची की तू कुठली गोष्ट म्हटली की पहिल्यांदा आधी नाही हे आलंच पाहिजे तुझ्या तोंडून, असं माझी आई मला म्हणायची. पण मग ते गाण्यामध्ये मी जेव्हा म्युझिक करायला लागलो तेव्हा माझी तो मी विचार बदलला. आणि एक देवकाका जसं म्हणायचे की कारण त्यांना रेडिओमध्ये असताना असे अनेक प्रसंग यायचे की आत्ता हवंय, 15 मिनिटानंतर हे लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे गाणं, तर कंपोज करा आणि द्या. माझा प्रश्न नंतर तोच होता की असे सिच्युएशन्स येतात का. हो, तशी आलेली आहे माझ्याकडे. कारण वीरेंचंच नेक्स्ट प्रोजेक्ट मी जे केलं हृदयी प्रीती जागते, तर तेव्हा मला त्यांनी सकाळीच फोन केला की मंदार असा तो मल्हार म्हणून जो कॅरेक्टर आहे, जो गायक आहे, त्याची आज संध्याकाळी एंगेजमेंट आहे, त्याच्यासाठी गाणं दे. म्हटलं ओके. शब्द तूच बघ काय ते. म्हटलं अरे कसं करणार मी शब्द, म्हटलं संध्याकाळपर्यंत तुला ते गाणं हवंय. म्हटलं आता तू सकाळी 11 वाजले, आता ह्याच्या पुढे मी ते शब्द कधी शोधणार.
म्हटलं मी त्याला ट्यून कधी देणार, रेकॉर्ड कुठे करणार, तुला देणार परत तू ते अप्रूव्ह नाही केलं तर काय करायचं, हे सगळे प्रश्न घेऊन. पण तेव्हा यशवंत देव होते डोळ्यासमोर. म्हटलं ठीक आहे, ओके, म्हटलं मी प्रयत्न करतो. मग तेव्हा मी असा तो क्लासिकल सिंगर आहे असं म्हणून मी काही ना काहीतरी एक बंदिश वजा असे काही शब्द लिहिले. आणि म्हटलं आपण अशी एक आयडिया करूयात की त्याच्या बाजूला त्याची एक छान दिसणारी बायको आहे, त्यांची एंगेजमेंट आहे. तर मी असं, मला ते शब्द आता आठवत नाहीत, पण मी ते बंदिशीची एक स्थायी जी असते ती मी लिहिली. आणि त्याच रागात ना, रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला, मज वेड लाविले तू, सांगू नको कुणाला, रूपास भाळलो मी. असं मी त्याला एक पॅकेज करून दिलं थोडक्यात 1-1.5 मिनिटाचं. आणि त्याला ते प्रचंड आवडलं की तो क्लासिकल गाता 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 तिच्याकडे हळूच बघतोय आणि तिला सरप्राईज करतोय, रूपाचं भाळलो. म्हणजे क्लासिकल गाणारा माणूस एकदम तिच्याकडे बघून एकदम सिनेमातलं एखादं गाणं पण जे क्लासिकल बेस ज्याला आहे असं एखादं सादर करतोय. त्यामुळे ते टीव्हीवर सुद्धा ऐकताना खूप छान वाटलं. काय मजा येत असेल ना सगळं घडवून आणायला. नक्की. आणि कोणाला तरी द्यायचं आणि त्याला आवडणं. हो हो, आणि नक्की. येस, है ना, किती छान. माझ्यासमोर सगळे व्हिज्युअल्स क्रिएट होत आहेत. बरं, एखादं जॉनर जे आवडतं, भावगीत म्हणा, मला किंवा प्रेमगीतं जास्त आवडतं. परत पाडगावकर काका त्यांनी प्रेम करायला शिकवलंय, त्यामुळे प्रेम ही भावना खूप आवडते मला कंपोज करायला. ओके. अभंग सुद्धा, भक्तिगीतं सुद्धा आवडतात. म्हणजे भक्तिगीतं असतील, अभंग असतील किंवा प्रेमगीतं असतील, हे माझे आवडते संगीत प्रकार आहेत. किंवा ओके, हे शब्द मला संगीतबद्ध करायला आवडतात. ओके, किती छान. आणि एखादं गाणं जे अगदी वेडपिसं करून सोडलेलं असेल, असं जे तुम्ही कंपोजही करताय आणि कदाचित तुम्ही लिहिलंही असेल वगैरे, असं पण एखादं असं असतं ना की तसं सांगायचं असेल तर मग मला श्रेयसीनीच लिहिलेलं मायबोली गाणं सांगायला आवडेल, की जे महाराष्ट्राची मायबोली. म्हणजे जे तिने जे खूपच एका वेगळ्या विचाराने सुरू झालं गाणं, एक खूप लिमिटेड म्हटलंच म्हणायचं झालं तरी साधारणपणे 35 जण त्यामध्ये असतील असा आमचा अंदाज होता. आणि त्याला 35च्या पुढे 100 त्याला ॲड झाली. 135 जणांचा सहभाग त्या गाण्यामध्ये होता. आणि त्या गाण्याचा एकूणच सगळा जो काही ते मेकिंग होतं गाण्याचं, तेच फार असा मला वेडपिसं म्हणतो ना असं आपण, की जे वेडपिसंच आहे. त्यासाठी मला असं वाटतं की हे गाणं एक लाईफटाईम मला आनंद देणारं गाणं आहे. आय एम शुअर ते पण इतक्या सगळ्या जणांबरोबर कोऑर्डिनेट करून आणि ते घडवून आणणं. आणि राईट. आणि ती जी टीम असते त्याच्यामध्ये श्रेयसीने तर लिहिलेलंच आहे गाणं, पण माझ्याबरोबर अर्चना गोरे हिचा पण खूपच मोठा सहभाग ह्याच्यामध्ये होता, सगळंच एक्झिक्यूट करण्यामध्ये. की तिने गाणं लिहिलं होतं, मी कंपोज केलं होतं, पण ह्या सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट करायचं काम अर्चनाने केलं. आणि ते सगळं कसं व्यवस्थित होईल, कारण त्याच्यामध्ये तर म्हणजे जेव्हा नंदेश आणि उदेशचा रेकॉर्डिंग झालं तेव्हा तर मी नव्हतो, पण मुंबईत पण नव्हतो मी तेव्हा कोल्हापूरला का कुठेतरी होतो. तेव्हा तिकडे मला तिने गाणं ऐकून की हे असं रेकॉर्ड झालंय बघ, तुला ह्यात काही ॲडिशन्स हव्यात का, ही पण जबाबदारी खूपच मोठी होती. म्हणजे इक्वली होती ती सगळी अर्चनाने केली. त्यामुळे आमचं तिघांचंही हे अत्यंत क्लोज टू हार्ट काम आहे. आय एम शुअर. सो हे बनवताना आता ते गाणं बरंच मोठं आहे, बरोबर? तो कोणी कुठलं कडवं गावं किंवा काय ते कसं ठरवत होतात, का प्रत्येक जण पूर्ण गाणं गाऊन जात होतं आणि मग तुम्ही ते मिक्स केलं? नाही, त्याच्यामध्ये असं झालं की बरेच जण नॉन सिंगर्स या मायबोली या गाण्यामध्ये असणार आहेत, की ज्याच्यामध्ये गायक आहेत, गायक गायिका तर आहेतच, पण वादक आहेत, निवेदक आहेत, आयोजक आहेत, रेकॉर्डिस्ट आहेत, निवेदिका आहेत किंवा अजून नृत्यांगना आहेत. तर ह्या सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये असणार आहे. तर आपण ह्या गाण्याचा जो बेस आहे तो तुम्ही परत ह्या सगळ्या 8 जणांनी मिळून तो गा, म्हणजे गाण्याला छान एक म्युझिकल बेस राहील आणि मग त्याच्यावरती आपण लेअरिंग करू सगळ्यांचं, असं म्हणून आम्ही गाऊन प्रत्येकाकडनं घेतलं. आणि त्याप्रमाणे ज्याप्रमाणे त्यांचा सूर किंवा आवाज असेल त्याप्रमाणे त्या लेवल्स आम्ही कमी जास्त करत ते गाणं रिलीज केलं. वाव. पण ते गाणं हे खूपच एक
आनंद खूप छान. घेऊन हो गेलो. हो 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 हो. म्हणजे ते सगळं आमचं सगळं सुरू झालं साधारणपणे 4 का 4-5 एप्रिलला आमचं रेकॉर्डिंग होतं. ओके. आणि हे सगळं करत 1 मेला ते गाणं रिलीज करायचं होतं. त्यामुळे ती तारेवरची कसरतच होती, कारण ते सगळं जसं सुरुवात होते, पण जसं संपायला लागतं तेव्हा कळतं की अरे अजून आपलं हे करायचं शिल्लक आहे, ते करायचं शिल्लक आहे. मग सुरेशींचा आम्ही जेव्हा सगळ्यात शेवटी बॉईज सुरेशींचा डब केला, तेव्हा त्यांचं मला असं वाटतं की 1 तारखेला ते गाणं रिलीज होतं आणि त्यांचं शूट आम्ही 26 एप्रिलला केलं. म्हणजे जस्ट एक 3-4 दिवस आधी त्यांचं शूट झालं. तर त्याच्यामुळे ती तारेवरची कसरतच झाली आमची शेवटी. कितीही प्लॅनिंग केलं तरी शेवटी त्या एवढ्या मोठ्या माणसाचा आवाज मिळणार आहे आणि त्यांची उपस्थिती तिथे व्हिडिओच्या रूपामध्ये लागणार आहे, तर त्यांच्यासाठी वेळ ठेवणं किंवा त्यांनी सांगितलेल्या वेळेपर्यंत वाट बघणं हे आम्हाला खूप गरजेचं होतं. त्यामुळे जी झाली ती तारेवरची कसरतच झाली आमची. बरं, एक शेवटचा प्रश्न. येस. मनाला स्टेबल कसं ठेवता? म्हणजे सपोज इफ यू आर गोइंग थ्रू अ सिच्युएशन, पर्सनल सिच्युएशन असो किंवा काहीही, आणि आता स्टेजवर जाऊन गायचं आहे आणि ते गाणं इट कॅन बी कम्प्लिटली अपोजिट टू द तुमचा स्वतःचा मूड किंवा पर्सनल स्टेट असेल, ते कसं मॅनेज करता? एकदम लगेच स्विच होऊन जातं माइंड एकदा स्टेजवर गेल्यावर, की काय काय होतं? आत्ता मी त्या प्रसंगातनं गेलो, कारण 11 फेब्रुवारीला माझी आई गेल्यानंतर 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस होता आणि सगळे साधारणपणे 24 तारखेपर्यंत आमचे सगळे विधी झाले 13व्याचे वरी. आणि तेव्हा एक कुठेतरी मी असं ठरवलं होतं की आता ना महिनाभर काहीही नको, आणि बरेच कार्यक्रम लागले होते, ते मला कॅन्सलही करायची माझी तयारी होती, पण माझी इच्छा होत नव्हती की काही करावं. तेवढ्यात असं झालं की 25 तारखेलाच, म्हणजे 23 तारखेला हे सगळे दिवस झाल्यानंतर 25 तारखेलाच एक कार्यक्रम होता आणि माझ्या ऑर्गनायझर मित्राला अभिजित सावंत जो आहे त्याला मी सांगितलं की प्लीज बघ ना कोणी असेल तर, की जर रिप्लेस होऊ शकतो. म्हणला की मंदार कोणीच मिळत नाही, खूप हेवी डेट आहे, करशील का तू, तुला जमेल का? म्हटलं जमेल मला करायला, कारण विषय गीत रामायण होता. त्यामुळे असं कुठली तरी प्रेमभावना असलेल्या गाणी गायची आहेत, अरे असं काय नव्हतं, एक पूर्ण याच्यामध्ये फिलॉसॉफीच आहे असा तो एक कार्यक्रम होता. त्यामुळे मग मी तो कार्यक्रम केला आणि त्याच्यानंतर लगेचच अर्चनाचाच, म्हणजे अर्चना विनीच्या आर्चचाच कार्यक्रम होता मराठी भाषा दिनाचा, आणि तेव्हा ती गेली तेव्हा रिमझिम हे गाणं होतं. अशा वेळेला मी एक विचार केला होता की ज्यामुळे आपल्याला वाईट वाटेल अशा गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही, म्हणजे शब्दकडे आपण लक्ष द्यायचं नाही, आपण ट्यूनकडे लक्ष द्यायचं. आणि जसं एखादं गाणं असतं, या जन्मावर या जगण्यावर गाणं, हे तुम्ही 4 वेगळ्या लोकांमध्ये तुम्हाला वेगळं भासतं. जेव्हा तुम्ही मंगेश पाडगावकरांचं म्हणून ते गाणं गाता तेव्हा तुम्ही शब्दांकडे बघता, जेव्हा तुम्ही यशवंत देवांचं गाणं म्हणून बघता तेव्हा तुम्ही त्या चालीच्या अंगाने बघता, जेव्हा तुम्ही अरुण दातेंचा म्हणून बघता तेव्हा गायक म्हणून बघता. त्यामुळे मी ह्या गाण्याकडे स्वरांच्या दृष्टीने बघून शब्द नाही आहेत असं समजून मी ते गायचं असं ठरवलं, आणि त्यामुळे मी तेव्हा ते गाऊ शकलो. मग मी स्वरांकडे लक्ष दिलं आणि मग मला जे त्यामध्ये काही वेगळेपणा मला गावासा वाटला तिथे मी ते गाऊ शकलो. शब्द नव्हते तेव्हा माझ्या डोळ्यासमोर. एक खूप महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यामध्ये माझ्याकडनं बोलायचा राहिला, तो राहून जायला नको म्हणून मुद्दा म्हणून सांगतो की सध्या एक अतिशय जबाबदारीचा कार्यक्रम मी करतोय, म्हणजे नवा शुक्रतारा, ज्यांच्या आवाजामध्ये आपण पहिलं युगुल गीत भावगीतामध्ये ऐकलं असे अरुण दाते, त्यांनी गाजवलेला किंवा त्यांच्या आवाजाने गौरवलेला शुक्रतारा ते गात नाहीत असं जेव्हा ठरलं की तेव्हा आता ते गाऊ शकणार नाहीयेत काही कारणांमुळे, तर तेव्हा अतुल दाते, म्हणजे माणिक एंटरटेनमेंटचे अतुल अरुण दातेंचा मुलगा, तेव्हा असं त्यांनी ठरवलं की आता आपण हा कार्यक्रम सुरू ठेवूया. बाबांचं म्हणजे अरुण दातेंचं पण तेच मत होतं, पण त्याला असं वाटलं की शुक्रताराला आपण कुठेही हात लावायला नको, त्यामुळे नव्या पिढीचा शुक्रतारा म्हणून नवा शुक्रतारा असं म्हणून त्यांनी तो सुरू केला. आणि त्या शुक्रताराचे आता जवळपास मी स्वतः 2016 पासनं 100 प्रयोग, आता 100 प्रयोग होतील आमचे. त्याच्यामुळे ती एक खूप जबाबदारीचा कार्यक्रम तो माझ्यासाठी आहे. आणि अत्यंत आनंद आहे की एका खूप मोठ्या व्यक्तीच्या नावचा कार्यक्रम आता मी स्वतः करतो. त्याची पण एक गंमत मी सांगतो की अरुण दाते, की एखादं कसं बीज आपण म्हणजे नशिबाने रोवलं जातं. मी जेव्हा आर्किटेक्चर कॉलेजला होतो तेव्हा मी पहिल्यांदा जसं सांगितलं की आता एक आपटे गेला दुसरा आपटे आला, तेव्हा मी पहिल्यांदा गाणं गायलो ते मन मनाचं उमगत नाही, हे श्रीधर फडक्यांचं गाणं होतं. त्याला मला कॉन्सोलेशन प्राइज मिळालं पहिल्यांदाच. म्हटलं त्याला लोकांनी उत्तेजना दिली की तुम्ही आता गाऊ शकतोस तू, गात राहा.
आणि जो आनंदाचा क्षण असतो की पहिल्या तिनात येणं, ते पहिल्या तिनात येणारं गाणं होतं डोळ्यात सांजवेळी. ओके. अरुण दातेंचं, मंगेश पाडळकरांचं, यशवंत देवांचं. तर तेव्हा ते पहिलं जो मला आनंद मिळाला की अरे 3रं प्राईज मला मिळालं ते अरुण दातेंचं होतं. मी जो पहिला सेलिब्रिटी शो बघितला तो अरुण दातेंचा होता कोल्हापुरातला. तेव्हा मला तिकीट मिळत नव्हतं आणि कुठल्या तरी एम का एस रोवरनं मी तो अरुण दातेंचा शो बघत होतो. तेव्हा त्यांना पडदा उघडल्यानंतर वाजणाऱ्या टाळ्या, त्यांच्या प्रत्येक गाण्यानंतर त्यांना मिळणारी दाद ही मी खूप लांबून अनुभवली. आणि योगायोगाने आज तोच कार्यक्रम त्याच स्टेजवर मी बसून गातो आणि माझ्यासमोर प्रचंड रसिक प्रेक्षक असतात. त्यामुळे हे खूप एक जेव्हा मला हे गाता गाता कधीतरी उमगलं की अरे आपण हे सगळे जेव्हा केलं तेव्हा आपण पहिले हे जे सगळे टप्पे अनुभवले ते त्याच्यामध्ये कुठेतरी अरुण दाते आहेतच. जो आज मी कार्यक्रम करतोय तेव्हा कुठेतरी हे तिथे सुरू झालंय. तिथे सुरू झालं हो, पण हे जाणवलं नव्हतं मला कधी. पण ते जाणवलं आणि त्यांनी खूप मजा आली. त्यांनी खूप वाटलं की आपण हा कार्यक्रम छानच कायम केला गेला पाहिजे. त्यामुळे अतुल दादा तुझे पण खूप मनापासून आभार की इतक्या सुंदर कार्यक्रमात तू मला सहभागी करून घेतलंस. अरे वा, किती छान, किती छान. वंडरफुल. खूप मजा आली, खूप मजा आली. बरंच काही शिकायला मिळालं. कारण आय एम कम्प्लिटली मॅन, राईट? म्हणजे तुम्ही जे करता आणि ते कुठल्या प्रकारे करता ते समजून घेणं आणि ऐकणं मजा आली. आणि आय होप प्रेक्षकांना सुद्धा तेवढीच मजा येईल ऐकायला. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.